या महाराष्ट्रामध्ये अनेक गावागावामध्ये काळ भैरवनाथांची मंदिरे आहेत, भव्य मंदिरं. आणि त्या ठिकाणी काळ भैरवनाथ आपल्या भक्तासाठी आणि आपल्या भक्ताच्या रक्षणासाठी, दुष्टांचा नाश करण्यासाठी स्वयंभू स्वरूपात आले आणि भव्य मंदिरे उभी राहिली. आजही तुम्ही पाहताय की एप्रिल महिन्यामध्ये, चैत्राच्या महिन्यामध्ये गावागावामध्ये काळ भैरवनाथांच्या यात्रा भरता येतात. उंच आकाशात गुलाल उधळून दिला जातोय आणि काळ भैरवनाथाच्या नावानं चांग भलं म्हटलं जातं. या महाराष्ट्रातील लाखो लोकांचं कुलदैवत. आणि मित्रांनो, आजच्या व्हिडिओमधून अशी माहिती जाणणार आहोत की या महाराष्ट्रामध्ये काळ भैरवनाथ प्रथम ज्या जागेवरती आले, प्रथमच्या गावामध्ये आले, ते गाव म्हणजे सोनारी. धाराशिव जिल्हा येतो आणि या धाराशिव जिल्ह्यामधला परांडा तालुका, परांडा, आणि या परांडा तालुक्यातलं सोनारी नावाचं गाव. आणि या शिना नदीच्या काठावरती अतिशय भव्य असणारं दगडी बांधकामातील मंदिर. आणि त्याच ठिकाणी काळ भैरवनाथ प्रथम आले काशीवरून. आणि याची सुंदर अशी खरीखुरी कथा आज आपण ऐकणार आहोत. ही कथा ऐकल्यानंतर अक्षरशः आपल्या डोळ्यातून आनंदाचे अश्रू येतील आणि अभिमानानं छाती फुलून जाईल की भक्तीची ताकद काय आणि देव आहे तरी कुठं. मित्रांनो, तुमचं कुलदैवत आहे ना काळ भैरवनाथ? मग आमचा हा व्हिडिओ अगदी विश्वासानं तुम्ही शेवटपर्यंत पहा आणि फक्त आम्हाला अभिमानानं कमेंट द्या, काळ भैरवनाथाच्या नावानं चांग भलं. आणि मग पहा, तुमची संकट उंच आकाशात निघून जातील, कारण तो भगवान शिवशंकराचा अवतार. मित्रांनो, चला वेळ न दौडता काळ भैरवनाथ काशीवरून सोनारीला आले कसे, सुंदर अशी कथा आहे ती आज आपण जाणणार आहोत. मित्रांनो, मी हनुमंत पवार धारकरी, तुम्ही पाहताय मराठी मोटिवेशन हिस्ट्री चॅनल. तर मित्रांनो, प्रथम आपण काळ भैरवनाथांची उत्पत्ती झाली तरी कशी अगदी थोडक्यात पाहू. तर मित्रांनो, अखंड या विश्वाचे मालक भगवान शिवशंकर आहेत. ब्रह्म, विष्णू, महेश या तिन्ही देवतांनी हे विश्व निर्माण केलं. आणि या विश्वाची जी रचना आहे ती ब्रह्मदेवाने केली. आणि ब्रह्मदेवाला वाटू लागलं की मीच सर्वश्रेष्ठ. ब्रह्मदेव विसरून गेले की अखंड या विश्वाचे मालक भगवान शिवशंकर आहेत. मूळ या सृष्टीचं, या तिन्ही लोकांचं मूळ भगवान शिवशंकर आहेत. आता गर्व झाला ब्रह्मदेवाला आणि ब्रह्मदेवानं भगवान शिवशंकराचा अपमान केला. हो, भगवान शिवशंकरानं परीक्षा तर घेतलीच होती आधी की श्रेष्ठ कोण, परंतु खोटं सांगितलं ब्रह्मदेवानं. भगवान शिवशंकरला राग आला आणि भगवान शिवशंकरानं आपलं तिसरं नेत्र उघडलं. आणि तिसरं नेत्र उघडल्याबरोबर हजारो सूर्यांचा तेज म्हणजे अग्नीतून त्या ठिकाणी काळ भैरवनाथांची उत्पत्ती झाली. हो, भगवान शिवशंकराने आज्ञा दिली काळ भैरवनाथाला की ब्रह्मदेवाचं 5वं शिर उडवा. काळ भैरवनाथानं फक्त नखानं ब्रह्मदेवाचं 5वं शिर उडवलं होतं. आणि अखंड विश्व हादरू लागलो. एवढी ताकद काळ भैरवनाथाची. अग्नीतून उत्पत्ती, ब्रह्महत्येचं पातक लागलं आणि ब्रह्महत्येचं पातक घालवण्यासाठी काळ भैरवनाथ अखंड या विश्वामध्ये फिरू लागले. हो, भगवान शिवशंकरानं आपलं डमरू दिलं आणि त्या डमरूचा नाद एवढा मोठा होता की या नादानं हे पाप भयभीत झालं, निघून गेलं. नंतर काळ भैरवनाथांनी भगवान शिवशंकराला म्हणाले, हे जाऊ पिता येत ते. भगवान शिवशंकराने सांगितलं की माझी लाडकी नगरी काशी, काशीमध्ये तू जाण, त्या ठिकाणी राहा आणि या काशी नगरीचं रक्षण तू कर. म्हणून काळ भैरवनाथ काशीला आले बघा आणि त्या ठिकाणी राहू लागले. आणि म्हणून तर काशीचा कोतवाल म्हटलं जातं, काशी कालखंडाचा राजा म्हटलं जातं काळ भैरवनाथाला. मित्रांनो, पहा, सुंदर अशी कथा आहे पुढे. आणि हे विश्व निर्माण झाल्यानंतर या पृथ्वीवरती प्रचंडासुर नावाचा राक्षस साधू संत ऋषींना त्रास देऊ लागला. हो, भयंकर राक्षस असे मोठमोठे होते. त्याच्यामध्ये सुवर्णासुर नावाचा सुद्धा राक्षस होता बघा. नाशिकपासून हे सोनारीपर्यंत जे अंतर, हा जो भाग आहे तो हा दंडकारण्याचा भाग होता पूर्वी. घनदाट जंगल आणि या जंगलामध्ये मोठमोठे साधू आणि ऋषी भगवंताच्या भक्तीमध्ये लीन होऊन जात होते, म्हणजे तपश्चर्या करत होते. आणि हे राक्षस लोक त्रास द्यायला लागले साधू संतांना की देवांची पूजा बंद झाली या सृष्टीमध्ये, आमची पूजा करा. राक्षस म्हणू लागले, काय करावं हे कळेना. अखंड ही पृथ्वीच बघा थरथर कापू लागली. आणि पृथ्वी मातेनं त्या ठिकाणी गायीचं रूप घेतलं. आणि गायीचं रूप घेऊन भगवान श्री हरी विष्णू देवांच्याकडे गेले. पृथ्वी देवा, अहो विश्व तुम्ही निर्माण केलं आणि हे विश्व भयभीत झाले. देवांची पूजा या पृथ्वीवरती बंद होऊ लागली. आणि या पृथ्वीवर असणारा हा जो राक्षस आहे प्रचंडासूर आहे, त्याच्याबरोबर सुवर्णासूर आहे त्याचा. आणि या राक्षसाला ब्रह्मदेवाचं वरदान आहे की या राक्षसाच्या एका थेंबापासून हजारो राक्षस तयार होतात ह्याला मारायला गेलं तर. आणि याचा मृत्यू हा विवाहिताकडून आहे. देवा तुम्ही काहीतरी करा आणि याला मारा. देवादेव विष्णुदेवांनी विचार केला आणि अंतर्ज्ञानानं ओळखलं की याचा मृत्यू हा माझ्या हातून नाही, तुम्ही महादेवांच्याकडे जा.
पृथ्वी आणि भगवान देवादेव विष्णुदेव महादेवांच्याकडे गेले आणि महादेवांनी त्या ठिकाणी सांगितलं की या राक्षसाचा मृत्यू माझ्या हातून सुद्धा नाही, परंतु याचा मृत्यू काळ भैरवनाथाच्या हातून आहे. तुम्ही काशीला जा, काळ भैरवनाथ नक्की मारतील. आणि पृथ्वी आणि देवादेव विष्णुदेव काशीला गेले आणि काळ भैरवनाथाला ही सगळी बघा कहाणी सांगितली, घडलेली. आणि हा भगवान शिवशंकराचा अवतार काळ भैरवनाथ वचन दिलं देवांना की मी मारतो या राक्षसाला. आणि काळ भैरवनाथ आपल्या सैन्यासही आपल्या घोड्यावर बसून काळ भैरवनाथ काशीवरून निघाले बघा सोनारीला येण्यास. काळ भैरवनाथाचं एवढं भयंकर असणार रूप आणि भयंकर असणारी गर्जना की या गर्जनेनं शत्रू भयभीत होत होता आणि आपले हार मानत होता. येण्याच्या प्रवासामध्ये अनेक राक्षसांना त्या ठिकाणी मारलं. आणि मित्रांनो, काशीवरून काळ भैरवनाथ निघाल्यानंतर आगडगावमध्ये लागतं आणि आगडगावमध्ये काळ भैरवनाथांनी मुक्काम केलेला होता. आणि आजही त्या ठिकाणी आगडगावमध्ये भव्य असणारं मंदिर उभं आहे काळ भैरवनाथाचं. नंतर काळ भैरवनाथ आपल्या सैन्यासह आपलं गण सगळं घेऊन गर्जना करत या प्रचंडासूर राक्षसाला मारण्यासाठी सोनारीच्या जवळ आले. आता देवाला समजलं की या राक्षसाचा मृत्यू या सुवर्णसुराला जर मारायचा असेल तर काळ भैरवनाथांचा विवाह झाला नाही, त्यामुळे आता मारायचं कसं. आणि ही सगळी लीला भगवंताची. आणि मित्रांनो, काळ भैरवनाथांनी अंबेजोगाईची देवी म्हणजे माता जोगेश्वरी बरोबर त्या ठिकाणी विवाह झाला. आणि तो विवाह म्हणजे अष्टमीला, चैत्र महिन्यातली अष्टमी रात्रीच्या 12 वाजता विवाह झालेला होता. आणि नंतर पुढे काळ भैरवनाथ आपलं सैन्य घेऊन भयंकर असं युद्ध झालं या राक्षसाबरोबर, सुवर्णासुराबरोबर. प्रचंडासूर हे सगळे राक्षस त्या ठिकाणी मारू लागले भगवंत. काळ भैरवनाथांची एवढी गर्जना होती बघा, कारण ही ताकद भगवान शिवशंकराची. नुसती गर्जना केली तर राक्षस मरत होतं, परंतु हा सुवर्णासुराला राक्षसाला ब्रह्मदेवाचं वरदान होतं. एक थेंब जर पडला ना जमिनीवर, हजारो राक्षस त्या ठिकाणी तयार होतो. भद्रकाली मातेला काळ भैरवनाथांनी बोलवलं मदतीला, देवीने मदत केली. रक्त पडलं की 1000 राक्षस तयार व्हायचे. काळ भैरवनाथांनी विचार केला, अंतर्ज्ञानानं पाहिलं आणि 64 योगिनीला त्या ठिकाणी बोलवलं. आणि नंतर बघा, रक्त न पडताच या योगिनी रक्त चाटलं. या सुवर्णसुराचा वध त्या ठिकाणी केला राक्षसाचा. आणि म्हणून मित्रांनो, ज्या ठिकाणी काळ भैरवनाथांनी या सुवर्णासुर राक्षसाचा वध केला, सगळे हे 100 राक्षस होते प्रचंडासुराचे, सगळ्यांचा वध केला. आणि म्हणून या गावाला सोनारी हे नाव पडलं बघा. सोनार सिद्ध त्या ठिकाणी म्हटलं जातं आज सुद्धा बघा. आणि भव्य असणारं मंदिर उभं राहिलं. तुम्ही गेलात, तुम्ही पाहत असताल की दगडी बांधकाम त्या मंदिराचं, अतिशय भव्य कोरीव बांधकाम. आज त्या ठिकाणी सुधारणा झाली, सुंदर असा तो सभामंडप आज आपल्याला पाहावयास मिळतो. मित्रांनो, ज्या वेळेला हे युद्ध झालं आणि युद्धामध्ये काळ भैरवनाथाची हत्यारं ज्या वेळेला रक्तानं भरली होती, ते धुण्यासाठी, साफ करण्यासाठी काळ भैरवनाथाने त्रिशूळ मारला होता. आणि त्रिशूळ मारल्याबरोबर तीर्थ निर्माण झालं. आजही तीर्थ आपल्याला त्या ठिकाणी पाहावयास मिळतं. या चैत्र महिन्यामध्ये भव्य अशी यात्रा त्या ठिकाणी भरते बघा, की या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लाखो काळ भैरवनाथाचे भक्त त्या ठिकाणी येतात आणि गुलाल खोबऱ्याची उधळण करतात. आणि आज त्या ठिकाणी मित्रांनो, यात्रेच्या निमित्त काळ भैरवनाथ रथामध्ये बसतात आणि भव्य अशी त्या ठिकाणी मिरवणूक निघते. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील लाखो भक्त त्या ठिकाणी येतात बघा. सुंदर असं मंदिर, 2 दरवाजे आहेत बघा. दरवाजेची जी रचना आहे ती दक्षिणात्य पद्धतीची रचना आहे बघा, की म्हणजे करमाळ्याला तुम्ही मंदिर पाहिलं असेल कमला देवीचं, त्या मंदिरासारखी रचना आहे जी बघा त्या दरवाजाची. आपल्याला भद्रकाली गुफा त्या ठिकाणी पाहावयास मिळते. 14व्या शतकातील स्थापन झालेला भैरवनाथांचा जो मठ आहे ते आपल्याला पाहावयास मिळते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सुवर्ण तीर्थ पुष्कर बारव म्हणतो आपण, ती आपल्याला पाहावयास मिळतो. आणि भक्त त्या ठिकाणी जाऊन त्या पाण्याला स्पर्श करतात. मित्रांनो, प्रत्येक 12 वर्षांनी त्या ठिकाणी गंगा येते बघा काशीची, काळ भैरवनाथांना पाहण्यासाठी. मित्रांनो, असं हे तीर्थ आपल्या महाराष्ट्रामधले सोनारी सीना नदीच्या काठावरती. आणि मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचा टप्पा मी आपल्याला सांगतोय की या महाराष्ट्रामध्ये जी मंदिरे आहेत आज काळ भैरवनाथांची, स्वयंभू स्वरूपात काळ भैरवनाथ गेलेत बघा भक्तासाठी. ते या सोनारीमधून गेले आहेत बघा. खरसुंडीला गेलेले आहेत, पुरंदर तालुक्यातलं वीर नावाचं गाव त्या ठिकाणी गेलेत. अशा अनेक ठिकाणी ज्या ठिकाणी सिद्धमूळ सोलापूर सिद्ध आहेत, म्हणजे ज्या ज्या ठिकाणी गेले, खोचीला गेले, परंतु आपल्या कशासाठी गेले, आपल्या भक्तांच्यासाठी गेले बघा. परंतु मूळ ठिकाण हे सोनारी आहे. आजही तुम्ही पाहता की या महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये अधिमाया शक्तीची जी मंदिरं आहेत, आई तुळजाभवानी असो, सप्तशृंगी असो, माता जीवदानी असो, माता एकविरा असो, माता रेणुका असो, प्रत्येक मंदिरामध्ये मित्रांनो काळ भैरवनाथ आहेत. प्रत्येक मंदिरामध्ये मातेच्या रक्षणासाठी काळ भैरवनाथ आहेत. त्यामध्ये गावागावामध्ये काळ भैरवनाथ आणि ती मंदिर आहेत. कारण जो भक्त मनापासून भक्ती करतो त्याचं काळ भैरवनाथ आजही रक्षण करतात.
म्हणून मित्रांनो, तुमच्या गावात काळ भैरवनाथच मंदिर असेल तर तुम्ही कधीही तुमच्या गावची यात्रा चुकू नका. त्या ठिकाणी जा, काळ भैरवनाथाच्या पायाशी नतमस्तक व्हा आणि उंच आकाशात द्या गुलाल उधळून, आणि मग पहा तुमची संकट वाऱ्यासारखी उडून जातील. मित्रांनो, मी हनुमंत पवार, पुरंदर तालुक्यात माझं गाव, आणि माझ्या गावामध्ये भव्य असं काळ भैरवनाथाचं मंदिर आहे. स्वयंभू मूर्ती आहे त्या ठिकाणी. आणि मित्रांनो, लक्षात घ्या, विश्वास हा फार महत्वाचा आहे. तुम्ही महाराष्ट्रात काही जगाच्या कानाकोपऱ्यात असताल आणि काळ भैरवनाथांचा गुलाल तुमच्या माथी असेल तर येणारं संकट त्या ठिकाणी रोखलं जाईल. एवढी ताकद काळ भैरवनाथाची आहे, कारण ते भगवान शिवशंकर आहेत. मित्रांनो, आपल्या जीवनामध्ये एकदा तरी तुम्ही त्या सोनारीला जा आणि काळ भैरवनाथांच्या पायाशी नतमस्तक व्हा. जीवनातलं अंतिम ध्येय प्राप्त होईल. मित्रांनो, सुंदर अशी काळ भैरवनाथांची माहिती सोनारीच्या आपल्याला आवडली असेल ना? आम्हाला कमेंट, आपण काळ भैरवनाथाच्या चांग भलं फक्त अशी कमेंट द्या. चॅनलवरती प्रथम असाल तर नक्की सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र. झाले सोनारी बालक रूप धरणी दैत्य संहारी मनोने भैरवनाथ